नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जागा निघालेल्या आहेत. एकूण 350 जागांच्या वेकेन्सी आहेत. कोणकोणती पदे आहेत? कुठल्या कॅटेगरीसाठी कोणती पदे भरली जाणार आहेत? कोणत्या पदांसाठी काय क्वालिफिकेशन लागणार आहे? एक्सपिरियन्स काय लागणार आहे? कुठलं स्केल पे लागणार आहे तुम्हाला? किती स्केल पे पासून किती स्केल पे पर्यंत आहे? त्यानंतर प्रोबेशन पिरियड किती आहे? एक्झाम पद्धत कशा पद्धतीची असणार आहे? या सर्व गोष्टींचे जे तुम्हाला प्रश्न पडलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. त्याच्याबरोबर आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. म्हणजे आमच्या नवनवीन अपडेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे बँक ऑफ महाराष्ट्राची रिक्रुटमेंटची जी पीडीएफ होती, ती पीडीएफ आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे. आता मित्रांनो, याच्यामध्ये यांनी काय काय माहिती दिलेली आहे ते आपण हळूहळू समजून घेऊया. तर स्क्रीनवरती जर पाहिलं तर तुम्हाला रिक्रुटमेंट नोटिफिकेशन, रिक्रुटमेंट प्रोजेक्ट 2025-26 फेज 2 इन स्केल 1, 2, 3, 4, 5 अँड 6. म्हणजे स्केल 2 ते 6च्या मधले जे फेज 2 मधले जे रिक्रुटमेंट आहे, तर त्या रिक्रुटमेंट बद्दल याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. आता याच्यामध्ये अजून काय काय दिलेलं आहे तर ते थोडक्यात आपण समजून घेणार आहोत. तर इथं जर बघितलं स्क्रीनवरती, तर स्क्रीनवरती तुम्हाला त्यांनी दाखवलेलं आहे की इथे बघा, डिटेल नंबर ऑफ पोस्ट, रिझर्वेशन, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स, एज अँड जॉब प्रोफाईल. आता याच्यामध्ये त्यांनी ज्या माहिती दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सिरियल नंबर, पोस्ट, स्केल, एम्प्लॉयमेंट टाईप, नंबर ऑफ वॅकन्सी, कॅटेगरी वाईज, एस-टी, एस-सी, ओ-बी-सी, डब्ल्यू-एस, यू-टी-आर आणि टोटल. त्यानंतर पी-डब्ल्यू-डी मध्ये जर कुठल्या कॅटेगरी वाईज असतील तर त्या. तर अशा पद्धतीची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. आता जर तुम्हाला तुम्ही जर व्यवस्थित बघितलं सिरियल नंबरमध्ये, तर एकूण 41 पोस्टच्या व्हॅकन्सी आहेत. 41 पदे आहेत. 41 पदांसाठीची ही व्हॅकन्सी रिक्रुटमेंट निघालेली आहे. 41 मध्ये तुम्हाला प्रत्येकी कशी-कशी पदे दिलेली आहेत, तर ती आता आपण समजून घेऊया. त्याच्यामध्ये तुम्हाला डेप्युटी जनरल मॅनेजर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, असिस्टंट जनरल मॅनेजर एंटरप्राइज आर्किटेक्चर आहे, चीफ मॅनेजर डिजिटल बँकिंग आहे, चीफ मॅनेजर डाटा प्रोजेक्ट्स आहे, चीफ मॅनेजर आयटी इन्फ्रास्ट्रक्चर आहे, चीफ मॅनेजर लीड बिझनेस अनालिसिस आहे, चीफ मॅनेजर प्रोजेक्ट प्रोग्राम मॅनेजर आहे, सीनियर मॅनेजर डिजिटल बँकिंग आहे, सीनियर मॅनेजर डाटा अनालिसिस आहे, सीनियर मॅनेजर एस ई-टी-एल डेव्हलपमेंट आहे, सीनियर मॅनेजर आय-टी सिक्युरिटी आहे, सीनियर मॅनेजर बिझनेस अनालिस्ट आहे, सीनियर मॅनेजर जावा आहे, सीनियर मॅनेजर डिजिटल चॅनल आहे. त्यानंतर अजून खाली जर थोडं स्लाइड केलं, तर इथं तुम्हाला सीनियर मॅनेजर डिजिटल चॅनल आहे, त्यानंतर मॅनेजर आय-टी इन्फ्रास्ट्रक्चर आहे, मॅनेजर डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेशन एम-एस-क्यू-एल आणि ओरॅकल आहे, मॅनेजर मोबाईल ॲप डेव्हलपर आहे. अजून खाली जर स्लाइड करत गेलो तर मॅनेजर युनिक्स लिनक्स आहे, मॅनेजर ओपन शिफ्ट ॲडमिनिस्ट्रेशन आहे, मॅनेजर एपीआय मॅनेजमेंट आहे, मॅनेजर डिजिटल चॅनल आहे, मॅनेजर डाटा सायन्स आहे, मॅनेजर डाटा इंजिनियर आहे. त्याच्यानंतर मॅनेजर फुल स्टॅक डेव्हलपर आहे, डिप्युटी जनरल मॅनेजर ट्रेजरी आहे, सीनियर मॅनेजर फोरेक्स डीलर आहे, सीनियर मॅनेजर डोमेस्टिक डीलर आहे, मॅनेजर फोरेक्स आहे, सीनियर मॅनेजर लीगल आहे, मॅनेजर लीगल आहे, चीफ मॅनेजर टॅक्सेशन अँड बॅलन्स शीट आहे, सीनियर मॅनेजर टॅक्सेशन अँड बॅलन्स शीट आहे. त्यानंतर अजून जर थोडं स्लाइड केलं खाली, डेप्युटी जनरल मॅनेजर आहे, असिस्टंट जनरल मॅनेजर क्रेडिट आहे, डेबिट आणि क्रेडिट आहे, चीफ मॅनेजर क्रेडिट, सीनियर मॅनेजर चार्टर्ड अकाउंटंट, मॅनेजर चार्टर्ड अकाउंटंट, सीनियर मॅनेजर रिस्क आणि असिस्टंट जनरल मॅनेजर मीडिया अँड पब्लिक रिलेशन. अशा पद्धतीची ही पदे दिलेली आहेत. आता या पदांमध्ये आपल्याला ही पदे तर कळली, एकूण 41 पदे दिलेली आहेत. पण या 41 पदांमध्ये प्रत्येकी स्केल कसं असणार आहे, तर तुम्हाला या पी-डी-एफमध्ये पाहायला मिळेल. प्रत्येकी पदाच्या पुढे तुम्हाला स्केल दिलेला आहे मित्रांनो. प्रत्येक जो कुठलं पद असेल तुमचं. फॉर एक्झाम्पल आता जर इथे पाहिलं, तर 1 नंबरला आपल्याला जे पद पाहायला मिळतंय, त्या पदाच्या अगेन्स्ट तुम्हाला इथे लगेच डेप्युटी जनरल मॅनेजरचं पोझिशन आहे. तुम्हाला स्केल दिलेली आहे. त्यानंतर तुम्ही कसं असणार आहात, परमनंट, टेम्पररी, या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. आता इथं असिस्टंट जनरल मॅनेजरची जी पोस्ट आहे ही कॉन्ट्रॅक्च्युअल आहे.
आता याच्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ वॅकन्सी किती आहेत, एक टोटल किती वॅकन्सी आहेत, एक म्हणजे अशा पद्धतीची जी संपूर्ण माहिती, ही संपूर्ण माहिती तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळेल. तुम्ही इथे पाहू शकता. त्यानंतर थोडं जर खाली स्लाईड केलं, तर खालच्या बाजूला काही गोष्टी दिलेल्या आहेत. आता याच्यामध्ये मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला ही पी जर पाहिजे असेल ना, तर ही पी मी तुम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवलेली आहे. तिथं लिंकवर क्लिक करून तुम्ही पी डाउनलोड करून घेऊ शकता. किंवा त्याच्यानंतर आपले जे व्हिडिओचे डिस्क्रिप्शन बॉक्स असतो, त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिंक दिलेली आहे. तिथून पण डाउनलोड करू शकता आणि डायरेक्ट जर तुम्हाला पी पाहिजे असेल ना, तर मी ज्या चॅनलच्या लिंक्स दिलेल्या आहेत व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून आमच्या ग्रुपला जॉईन वगैरे जॉईन झाला की तुम्हाला ती लिंक ती जी पी आहे, ती पी डायरेक्ट तुमच्या नंबरला मिळून जाईल. तर त्याच्यामध्ये या पी-डी-एफमध्ये तुम्हाला प्रत्येक पोस्ट वाईज सांगितलेलं आहे. आता एक मी तुम्हाला एक एक्झाम्पलसाठी समजून सांगतो, की याच्यामध्ये नेमकं त्यांनी काय-काय सांगितलेलं आहे. आता इथं बघितलं तुम्ही थोडंसं, तर इथं बघा रिक्रुटमेंट ऑफ डेप्युटी जनरल मॅनेजर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी स्केल 4. आता याच्यामध्ये त्यांनी काय-काय सांगितलेलं आहे स्केल 4 मध्ये, की तुमची जी काही पोस्ट आहे, ती पोस्ट त्यांनी सांगितलेली आहे. पोस्ट झाल्यानंतर त्यांनी सांगितले क्वालिफिकेशन. तुम्हाला बँकेला जर तुम्हाला घ्यायचं असेल डेप्युटी जनरल मॅनेजर, तर तुमचं क्वालिफिकेशन काय पाहिजे, तुमचा एक्सपिरियन्स काय असला पाहिजे, तुमचं एज काय पाहिजे, रिपोर्टिंग ऑथॉरिटी कोणाला असेल, जॉब प्रोफाईल तुमचं काय आहे, या सर्व गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. अजून जर थोडं जॉब प्रोफाईलमध्ये भरपूर गोष्टी आहेत. मग मॅनेजमेंट आयटी सर्व्हिस आहे, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट टेस्टिंग आहे. म्हणजे प्रत्येक पोस्ट वाईज तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे, की तुमचा जॉब रोल काय असणार आहे. त्या पद्धतीने तुम्हाला इथं पाहायचं आहे. तुम्ही कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करताय, त्या पोस्टमध्ये त्यांना रिक्रुटमेंट काय-काय आहे, त्यांना काय-काय गोष्टी पाहिजेत तुमच्याकडून, या सर्व गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे तुम्हाला ही पी व्यवस्थित वाचावीच लागेल. कारण जर ही पी जर तुम्ही व्यवस्थित नाही वाचली, तुम्हाला काही गोष्टी समजणार नाहीत. त्यांना रिक्वायरमेंट नेमकं काय पाहिजे तुमच्याकडून ते. आता त्याच्यानंतर या सर्व पी थोडी स्लाईड करून जर खाली आलो, तर इथं बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत त्यांनी. कट ऑफ डेट आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया, एज क्वालिफिकेशन, वर्क एक्सपिरियन्स अँड अदर डिटेल्स 31/8/2025. त्यानंतर अजून जर स्लाईड केलं, तर हां, इथे बघा, इथे खूप महत्त्वाचा पार्ट आलेला आहे मित्रांनो. इथं जर तुम्ही बघितलं, तर इथं त्यांनी सांगितलेलं आहे रिलॅक्सेशन इन अप्पर एज लिमिट ॲज ऑन 31/8/2025 रिलॅक्सेशन दिलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला सीरियल नंबर आहे, शेड्यूल कास्ट कुठली कास्ट आहे ती, एज रिलॅक्सेशन किती आहे ती, त्यानंतर नॉन क्रिमिलेअरवाली जी कास्ट आहे अदर बॅकवर्ड त्याला किती वर्ष एज रिलॅक्सेशन आहे, पी-डब्ल्यू-बी-डी, एस-सी, एस-टीसाठी किती आहे, ओ-बी-सी किती आहे, त्यानंतर ई-डब्ल्यू-एससाठी किती आहे, पर्सनल बेंचमार्क डिसेबिलिटीसाठी. त्यानंतर तुम्ही जर एक्स सर्व्हिसमॅन असताल, कमिशनर ऑफिसर इन्क्लुडिंग इमर्जन्सी कमिशनर ऑफिसर, त्यानंतर शॉर्ट सर्व्हिस आहे, कमिशन ऑफिसर्स आहे, 5 इयर मिलिटरी सर्व्हिस अँड हॅज बीन रिलीज ऑन कम्प्लिशन ऑफ असाइन इन्क्लुडिंग दोज हू, ह्या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टींमध्ये तुम्हाला रिलॅक्सेशन 5 वर्ष दिलेलं आहे. पर्सन अफेक्टेड बाय 1984 रिस्ट, त्यासाठी तुम्हाला 5 वर्ष दिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक कॅटेगरी वाईज, प्रत्येक डिपार्टमेंटल वाईज तुम्हाला एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. तर ते एज रिलॅक्सेशन सुद्धा तुम्हाला पाहून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यांनी नोट सांगितलेले आहे. आता नोटमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे ते समजून घेण्याचं महत्त्वाचं आहे, की कॅटेगरी वाईज ज्यावेळेस तुम्ही कॅटेगरी वाईज जाता, त्यावेळेस बघा इथं त्यांनी सांगितलेलं आहे, "प्लीज नोट दॅट चेंज ऑफ कॅटेगरी विल नॉट बी परमिटेड ॲट एनी स्टेज आफ्टर सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन. कॅन्डिडेट बीइंग ओ-बी-सी कॅटेगरी बट कमिंग इन द क्रिमी आर नॉट entitled OBC reservation and age relaxation. They should be indicate their category as general or general, OC जनरल, VI जनरल, HI जनरल, ID ॲज ॲप्लिकेबल." म्हणजे जर समजा तुमच्याकडे काही केसेस असतील म्हणजे क्रिमी असेल, तर मग त्या केसेसमध्ये तुम्हाला हे त्यांनी सांगितलेलं आहे. अजून जर थोडं तुम्ही खाली स्लाईड केलं, तर इथं तुम्हाला प्रत्येक स्केल सांगितलेला आहे. तुम्हाला 6 स्केलनुसार तुम्हाला काय सॅलरी बसेल, 5th स्केलनुसार तुम्हाला काय सॅलरी बसेल, 4th स्केल नुसार काय सॅलरी बसेल, 3rd आणि 2 या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे, की प्रत्येक स्केलनुसार तुम्हाला बेसिकली काय सॅलरी असणार आहे आणि त्या सॅलरीच्या हिशोबाने तुम्हाला पेमेंट मिळेल. त्यानंतर डी-ए, एच-आर-ए या गोष्टी पण तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहेत. अजून काही अदर अलाउन्सेस असतील, तर ते अदर अलाउन्सेस तुम्हाला सुद्धा याच्यामध्ये मिळणार आहेत. त्यानंतर सिलेक्शन प्रोसिजर जे आहे, सिलेक्शन प्रोसिजर त्यांनी सांगितलेली आहे, की सिलेक्शन प्रोसिजर काय आहे. सिलेक्शन प्रोसिजर विल बी थ्रू एक्झामिनेशन इफ रिक्वायर्ड, द पर्सनल इंटरव्ह्यू,
discussion. A preliminary screen of application may be the carry out by the bank to shortlist eligible candidate with reference to candidate qualification, suitable experience, etc. अजून काय सांगितलेलं आहे, फायनल सिलेक्शन विल बी ऑन द बेसिस ऑफ मार्क सिक्युअर बाय द कॅन्डिडेट इन पर्सनल इंटरव्ह्यू discussion. The allocation of mark of personal interview is 100. The candidate should score minimum 50 marks, 45 in case of ST, SC, PWBD qualify in the interview. In case more than one candidate score the cutoff mark, common mark of cutoff point, such candidate will be the ranked according to their age in descending order. In the merit, bank may change the mode of selection depending upon the number of application received. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की बँक स्वतःकडे काही निर्णय ठेवलेले आहेत की तुमचे किती रिसिव्ह हे ऍप्लिकेशन फॉर्म येणार आहेत त्याच्यानुसार त्यांनी ठरवलेलं आहे. आता अजून काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. अजून जर बघायला गेलं तर इथं 4th नंबरच्या पॉईंटमध्ये त्यांनी अजून काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. बँक रिझर्व द राईट टू कंडक्ट रिटर्न एक्झामिनेशन डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ ऍप्लिकेशन रिसिव्ह इट डिमेट फिट इट प्रोजेक्ट. म्हणजे जे आता सांगितलं तेच आहे याच्यामध्ये, की तुमचे जे काय अर्ज येणार आहेत त्या अर्जावरती बँक ठरवणार आहे की एक्झाम पद्धत कशा पद्धतीने घ्यायची आहे. आता इथं स्लाइड केल्यानंतर इथं तुम्हाला सांगितलेलं आहे लिस्ट ऑफ डॉक्युमेंट टू बी प्रोडक्ट ऍट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू. म्हणजे तुम्हाला इंटरव्ह्यूच्या टायमिंगला तुम्हाला काय डॉक्युमेंट द्यायचे. द फॉलोइंग डॉक्युमेंट इज ओरिजिनल अलॉंग द सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपीज इन सपोर्ट ऑफ द कॅन्डिडेट eligible identify or to be the invariable submitted at the time of interview, failing which the candidate may not be permitted to appear for the interview. Non-submission is required document by the candidate at the time of interview will be there his her candidate for further participation recruitment process. आता याच्यामध्ये नेमकं एक्झॅक्टली सांगितलेलं आहे की बाबा तुमचे डॉक्युमेंट असणं आणि त्याच्यामध्ये सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे समजा तुमचं जर मार्कशीट असेल तर त्या मार्कशीट बरोबर तुम्हाला त्याची झेरॉक्स कॉपी जोडायची आहे आणि त्या झेरॉक्स कॉपीवरती तुम्हाला तुमची सिग्नेचर करायची आहे. त्याला आपण सेल्फ अटेस्टेड म्हणतो आणि हे गरजेचं आहे. याच्याशिवाय पुढची प्रोसेस होणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता अजून याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत तर ते डॉक्युमेंट सुद्धा त्यांनी व्यवस्थितपणे सांगितलेले आहेत. 1 नंबरच्या पॉईंटमध्ये त्यांनी सांगितलंय की प्रिंट ऑफ व्हॅलिड इंटरव्ह्यू कॉल लेटर. तुम्हाला जे इंटरव्ह्यू कॉल लेटर असणार आहे त्याची प्रिंट काढा. प्रिंट आउट द सबमिटेड ऍप्लिकेशन फॉर्म. ऍप्लिकेशन सबमिट जो फॉर्म केलेला आहे तो ऍप्लिकेशन फॉर्म काढा. प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ. बर्थ सर्टिफिकेट इश्यू बाय द कम्प्लीट कॉम्पिटन्स म्युनिसिपल ऑथॉरिटी SSCL स्टँडर्ड 10th सर्टिफिकेट विथ डेट ऑफ बर्थ. तर तुमचं डेट ऑफ बर्थ जर प्रूफसाठी पाहिजे असेल तर या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी काय काय सांगितलेलं आहे नीट समजून घ्या. म्युनिसिपल ऑथॉरिटीचं जे बर्थ सर्टिफिकेट असतं ते तुम्हाला लागणार आहे किंवा 10वीचं सर्टिफिकेट लागणार आहे ज्याच्यावरती तुमची डेट ऑफ बर्थ मेन्शन आहे. ती असेल तरच ती व्हॅलिड धरणार आहे. त्यानंतर 4 नंबरचा पॉईंट आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे पर्पज ऑफ आयडेंटिफिकेशन प्लीज ब्रिंग पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर आयडी, ड्रायव्हिंग लायसन, एनी अदर फोटो आयडी कार्ड इश्यू बाय द स्टॅच्युटरी ऑथॉरिटी वेअर फोटोग्राफ अपिक्स्ड. म्हणजे काय की तुमचं जे आयडेंटिफिकेशन आहे स्वतःची ओळख जर तुम्हाला दाखवायची असेल तर स्वतःच्या ओळखीसाठी तुम्हाला हे डॉक्युमेंट्स लागणार आहेत. त्याच्यामध्ये पासपोर्ट आहे, तुमचं आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, वोटर आयडी आहे, ड्रायव्हिंग लायसन्स आहे. अजून फोटो आयडी वाला जे काही असेल जे गव्हर्नमेंट कडून काढलेलं आहे असं डॉक्युमेंट्स तुम्हाला काढायचं आहे किंवा घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला अजून पुढे सांगितलेलं आहे की मार्कशीट. तुमचे जे मार्कशीट आहेत SSC एक्झामिनेशनचे किंवा 10वीचे 12वीचे जे काय तुमचे असेल ते मार्कशीट फोटोकॉपी तुम्हाला घेऊन जायची. सर्टिफिकेट ऍट द स्पेसिफिक द इलिजिबल क्रायटेरिया. तुम्हाला इलिजिबल क्रायटेरियाच्या हिशोबाने तुम्हाला एक्सपिरियन्स असेल एखाद्या कंपनीमधला तर त्या कंपनीचं तुमचं एक्सपिरियन्स लेटर वगैरे असेल तर ते तुम्हाला घेऊन जायचंय. त्यानंतर इंडिव्हिज्युअल सेमिस्टर इयर मार्कशीट. म्हणजे समजा एखादं तुम्ही डिग्री वगैरे केलेली आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक सेमिस्टर वाईज मार्कशीट मिळतात तर त्या मार्कशीट तुम्हाला घेऊन जायचंय. प्लीज ब्रिंग अ डिटेल स्पेसिफिक अँड explicit experience certificate including detail of full name, full address and telephone number of employee, period of experience with exact date, designation held, nature of duties handle, job profile, number of person working under you, nature of project handle. म्हणजे जे आता मी तेच सांगितलं की समजा एखाद्या कंपनीमधला जर तुम्ही एक्सपिरियन्स दाखवलेला आहे तर त्या एक्सपिरियन्स दाखवल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये काही गोष्टी स्पेसिफिकली मेन्शन करायच्या त्याच्यानंतर ते एक्सपिरियन्स सर्टिफिकेट घेऊन यायचंय. आता एक्सपिरियन्स सर्टिफिकेटमध्ये त्यांनी काय काय सांगितलेलं आहे, एक तर तुमचं पूर्ण नाव असलं पाहिजे, तुमचा पूर्ण ऍड्रेस असला पाहिजे, तुमचा टेलिफोन नंबर आहे, त्याच्यानंतर एम्प्लॉई नंबर ऑफ एम्प्लॉई सॉरी
टेलिफोन नंबर ऑफ एम्प्लॉई तुमचा नंबर लागणार आहे. पिरियड ऑफ एक्सपिरियन्स किती वर्षाचा अनुभव आहे तो, किती तारखेपासून आहे तो, एक्झॅक्ट डेट, तुम्ही कुठल्या पोझिशनवर होता, ती पोझिशनचं नाव, नेचर ऑफ ड्युटीज म्हणजे तुम्हाला काय काम करावं लागत होतं, काय हँडल करावं लागत होतं, तुमचा जॉब प्रोफाईल काय होता, किती पर्सन होते तुमच्या खाली हाताखाली, त्यानंतर प्रोजेक्ट हँडल काय म्हणून प्रोजेक्ट हँडल केलाय, या ज्या गोष्टी असतात ना, या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. त्यानंतर 9 पॉईंट जो आहे तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे इन्कम असेस सर्टिफिकेट इश्यू बाय द कंप्लीट ऑथॉरिटी स्ट्रिक्टली इन द प्रिस्क्राईब फॉर्मॅट ॲज stipulated by Government of India, valid for of the year 25-26 in case the EWS economically weak section category candidate. म्हणजे जे EWS च्या अंडर येतात ना, त्यांनी त्यांचं जे इन्कम उत्पन्नाचा दाखला जो आहे तो तुम्हाला कंपल्सरी घेऊन जायचा आहे. तो उत्पन्नाचा दाखला तुम्हाला त्याच्यामध्ये लागणारच आहे. त्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट, सर्टिफिकेट खूप महत्वाचं आहे. कास्ट सर्टिफिकेट इश्यू बाय कंप्लीट ऑथॉरिटी स्ट्रिक्टली द प्रिस्क्राइब्ड फॉर्मॅट stipulated by the Government of India in case of ST, SC, OBC, NCL कॅटेगरी कॅन्डिडेट. म्हणजे ST, SC, OBC हे जे कॅन्डिडेट आहेत ना, त्यांचं कास्ट सर्टिफिकेट मॅटर करणार आहे, कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं काढलेलं. इन केस ऑफ कॅन्डिडेट बिलॉंग ओबीसी कॅटेगरी, कॅन्डिडेट मस्ट बी ओबीसी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट इश्यू बाय 1/4/2025 and should be specifically contain clause that the candidate does not belong to creamy layer section excluded for the benefit of reservation for the backward classes in civil post service under Government of India. OBC caste certificate contain the non-creamy layer clauses should be valid as on date of interview. If called for caste name mention, certificate should tally later by the later central government list notification. म्हणजे तुम्ही जर ओबीसी मधून असताल ना तर तुम्हाला नॉन क्रिमिनल लागणार आहे. नॉन क्रिमिनल साठी जी डेट आहे ती 1 एप्रिल 2025 नंतरचं काढलेलं पाहिजे. म्हणजे ते साधारणतः 31 मार्च 2026 पर्यंत व्हॅलिड असेल किंवा तुमचं ज्यावेळेस इंटरव्ह्यू असेल त्यावेळेस ते व्हॅलिड असलं पाहिजे. याच्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. एक सर्व्हिसमॅन साठी पण काहीतरी क्लॉज आहे. त्यानंतर पर्सनल इलिजिबिलिटी एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे आणि अदर रिलेव्हंट डॉक्युमेंट इन सपोर्ट ऑफ इलिजिबिलिटी म्हणजे समजा तुम्हाला जर इलिजिबिलिटीसाठी काही डॉक्युमेंट सपोर्टेड असतील तर ते सपोर्टेड डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला मित्रांनो घेऊन जायचे आहेत. त्यानंतर इथं त्यांनी सांगितलेलं आहे हाऊ टू अप्लाय म्हणजे अप्लाय कसं करायचं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी पॉईंट दिलेले आहेत की ऍप्लिकेशन हॅव टू सबमिट देअर ऍप्लिकेशन ऑन जे काय तुमचं ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ऑफिशियल वेबसाईटला. लास्ट डेट ऑफ सबमिट ऍप्लिकेशन 13/9/2025 म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या 30 तारखेपर्यंत तुम्हाला ऍप्लिकेशन सबमिट करायचं आहे. ऑल इलिजिबल ऑफ इंटरेस्टेड कॅन्डिडेट शुड अप्लाय ऑन बिफोर 13/9/2025 म्हणजे 30/9/2025 30 सप्टेंबर 2025च्या आधी तुम्हाला जे काही म्हणजे जे कोण कॅन्डिडेट इंटरेस्टेड असणार आहे त्या पोस्टसाठी त्यांनी अप्लाय करायचं आहे. त्यानंतर त्यांनी सांगितले इनकम्प्लीट ऍप्लिकेशन आर नॉट सपोर्टेड बाय द रिक्वेस्ट डॉक्युमेंट विल बी रिजेक्टेड म्हणजे अर्धवट भरलेला जो फॉर्म आहे तो ते एक्सेप्ट करणार नाहीयेत. ऍप्लिकेशन फीज intimation charges to be paid by the applicant along with the application form. Recruitment is an under inclusive of GST 80% applicable fee and non refundable म्हणजे तुम्ही जी काही फी भरताय तर त्या फी मध्ये तुम्हाला 18% जीएसटी हा इन्क्लुडिव्ह म्हणजे त्याच्या आतमध्येच असणार आहे. एक्स्ट्रा तुम्हाला भरायची गरज नाहीये आणि ही जी काही रक्कम तुम्ही भरणार आहे ही रक्कम नॉन रिफंडेबल असणार आहे. आता त्यांनी याच्यामध्ये फी वाईज कॅटेगरी सांगितलेली आहे. तर त्यामध्ये कॅटेगरीमध्ये UR, EWS, OBC या जर कॅटेगरी असतील तर ऍप्लिकेशन फी 1,000 रुपये आहे. जीएसटी 180 रुपये म्हणजे तुम्हाला 1,180 रुपये टोटल भरावी लागणार आहे. SC, ST, PWBD जर असेल तर 100 रुपये चार्जेस आहे. 18% जीएसटी म्हणजे 118 रुपये तुम्हाला फी भरावी लागणार आहे. अशा पद्धतीची प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्हाला फी दिलेली आहे. आता याच्यामध्ये अजून त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही फी मोड ऑफ पेमेंट ऍप्लिकेशन फीज इनिमिएशन चार्जेस विल बी पे ऑनलाईन थ्रू पेमेंट गेटवे म्हणजे तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. कुठेही कॅश पद्धतीचं पेमेंट नाहीये बँकेत वगैरे जाऊन. त्यानंतर ऍप्लिकेशन वन्स सबमिटेड विल नॉट बी अलाउ विड्रॉ द फी वन्स पेड विल नॉट बी रिफंडेड ऑन एनी ग्राउंड nor can it held in result for any examination or selection. Eligible candidate has to apply through online mode on the means mode of application are acceptable.
म्हणजे एकदा तुम्ही फी भरल्यानंतर तुम्हाला परत तुमची फी रिटर्न मिळणार नाहीये. एकदा जमा केली की जमाच होणार आहे ती परत मिळणार नाहीये. कॅन्डिडेट आर रिक्वेस्ट टू अप्लाय ऑनलाईन बिटवीन 10/9/2025 टू 13/9/2025 म्हणजे 10 सप्टेंबर 2025 ते 30 सप्टेंबर 2025 याच्यामध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे. मित्रांनो, शक्यतो माझा तर प्रेफरन्स असेल की 30 तारखेच्या आतमध्ये तुम्ही 1-2 दिवस आधीच फॉर्म भरून टाका. तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स असतील तर आत्ताच फॉर्म भरून टाका. कारण की जशी जशी डेट जवळ येते तशी तशी वेबसाईट हँग व्हायला सुरुवात होते, वेळ जातो भरपूर. इथे तुम्हाला लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन सबमिशन 30/9 सांगितलेली आहे. त्यानंतर अजून ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या आपण थोड्या थोड्या पाहूया. डॉक्युमेंट रिक्वायर्ड टू बी अपलोडेड सबमिटेड ऑन ऑफलाईन ऑनलाईन ऍप्लिकेशन सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे मित्रांनो, थोडं लक्ष द्या. कारण की जर तुम्ही डॉक्युमेंट ऑनलाईन सबमिट करणार आहात, आता फॉर्म भरणार आहात, तर तुम्हाला वाटेल किंवा माझे काही डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट आता निघणार नाहीयेत किंवा माझ्याकडे नाहीयेत, तर मी फॉर्म नाही भरत, जाऊ द्या परतच्या वेळेस बघू. तर तसं नाहीये. तुम्हाला आता ऑनलाईन सबमिशनसाठी तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत ते डॉक्युमेंट समजून घ्या. तर इथे त्यांनी सांगितलेलं आहे एज्युकेशनल सर्टिफिकेट, रिलेव्हंट मार्कशीट, डिग्री सर्टिफिकेट. शक्यतो हे सगळ्या मुलांकडे असतं. याच्यामध्ये कुठलंही असं मार्कशीट नाहीये की जे मुलांकडे नाहीये, जे काढावं लागतं असं काहीच नाहीये. आणि समजा एखाद्याचं जरी गहाळ झाला असेल तरी तुम्हाला कमीत कमी 5 ते 7 दिवसात, जास्तीत जास्त 10 दिवसाच्या आतमध्ये ते मिळून जातं. त्यामुळे तुम्ही जर वन डे प्रोसेस केली तर तुम्हाला ते मिळून जाईल. डिपेंड करतं युनिव्हर्सिटी कुठली आहे. पुणे युनिव्हर्सिटी असेल तर तुम्हाला 10 दिवस लागतील. ओपन युनिव्हर्सिटीमधून एज्युकेशन कंप्लीट केलं असेल तर तुम्हाला सेम डे मार्कशीट मिळून जातं. तर त्याच्यामध्ये मार्कशीटमध्ये तुम्हाला 10चं मार्कशीट लागणार आहे, 12चं मार्कशीट लागणार आहे, त्यानंतर डिप्लोमा सर्टिफिकेट लागणार आहे तुम्हाला सेमिस्टर वाईज, ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट लागणार आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशनचं लागणार आहे, प्रोफेशनलची कुठली डिग्री असेल त्या डिग्रीचं सर्टिफिकेट आहे. ॲडिशनल सर्टिफिकेट ॲज स्पेसिफिक इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे हे जे ॲडिशनल सर्टिफिकेट आहे त्याच्यामध्ये तुमचा एक्सपिरियन्स असेल किंवा अजून काही गोष्टी असतील ज्या तुम्हाला इलिजिबल करतील त्या पोस्टसाठी, तर ते जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट तुम्हाला ऑनलाईन अपलोड करायचे आहे. त्यानंतर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जसं मी आता सांगितलं तेच, इन्शुअर सबमिशन ब्रीफ रिझ्यूम अलॉंग विथ वन एक्सपिरियन्स सर्टिफिकेट म्हणजे तुमचं जे रिझ्यूम आहे तर रिझ्यूम सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचा आहे, व्यवस्थित संपूर्ण माहिती. आणि नोट दिलेली आहे त्यांनी, नॉट नॉन सबमिशन ऑफ डॉक्युमेंट मेन्शन अबो ॲज पर द पोस्ट अप्लाइड लीड टू रिजेक्शन कॅन्डिडेट ॲप्लिकेशन. म्हणजे समजा तुम्ही जर अर्धवट भरलेला असेल, काही माहिती भरलेली नसेल, तर असं जे ॲप्लिकेशन असणार आहे ते रिजेक्ट करणार आहे डायरेक्ट. ते त्याच्यामध्ये ते कुठलाही वेळ देणार नाहीयेत. आणि 30 सप्टेंबर नंतरचं जे काही ॲप्लिकेशन पेंडिंग असतील ते सर्व ॲप्लिकेशन हे रिजेक्ट झालेले असतील. म्हणजे त्याच्यातलं कुठलंच ॲप्लिकेशन हे ते ॲक्सेप्ट करणार नाहीयेत. बाकी ही अशा पद्धतीची पीडीएफ होती. जे जे विद्यार्थी या पोस्टसाठी अप्लाय करणार आहेत, जे जे विद्यार्थी या पोस्टसाठी वाट बघत होते, तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आलेली आहे. त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन अप्लाय करून हा फॉर्म भरून टाका. जे काही डॉक्युमेंट्स असतील ते डॉक्युमेंट अपलोड करा. फॉर्म भरताना जर काही इश्यू येत असेल ऑनलाईनमध्ये तर मला कमेंटमध्ये सांगा. मी त्याच्यावर तुम्हाला सोल्युशन देईल. शक्यतो हा फॉर्म भरताना काहीच प्रॉब्लेम येत नाही. सर्व्हर वगैरे एकदम व्यवस्थित चालत आहे. आणि याच्या संबंधातली जर काही छोट्या-मोठ्या अपडेट्स तुम्हाला पाहिजे असतील, ज्याच्या मी व्हिडिओ बनवू शकत नाही, तर माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. त्या जॉइन करून ठेवा. एकदम फ्री आहेत. म्हणजे जे छोट्या-मोठ्या जे ह्याच्यासाठी ज्या अपडेट असतील, बुवा एक्झाम डेट आली, तुमचं हॉल तिकीट आलं, तर या सर्व गोष्टींचे जे अपडेट आहेत, त्या अपडेट मी व्हिडिओच्या मार्फत टाकत असतो. किंवा मोठी व्हिडिओ असेल तर टाकतच असतो. पण व्हिडिओ जर छोटी असेल तर ती टाकत नाही. मग त्याची डायरेक्ट पीडीएफ वगैरे असेल किंवा काही माहिती असेल तर मी ग्रुपवर टाकत असतो. तर ते ग्रुप दोन्ही पण जॉइन करून ठेवा. टेलिग्राम आणि WhatsApp दोन्हीकडे आहे. त्याच्यानंतर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. म्हणजे ज्या आमच्या नवीन अपडेटेड व्हिडिओ असतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचतात पटकन. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.